रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूरच्या सुपुत्रानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलंय। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात 8वा क्रमांक पटकावलाय। एकूण 12 जागांसाठी देशभरातून 4,30,000 विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा परीक्षा दिली होती। या प्रचंड स्पर्धेतून मयुरेश यांनी केवळ यशच मिळवलं नाही, तर 8वा क्रमांक मिळवत महाराष्ट्राला एकमेव प्रतिनिधित्वही मिळवून दिलंय। मयुरेश यांच्या या यशानंतर सोलापूरसह संपूर्ण राज्यात आनंदाचं वातावरण असून कष्ट, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्की मिळते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिलं आहे। मूळचे सोलापूरचे असलेले मयुरेश हे सध्या रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं कार्यरत असलेल्या अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे चिरंजीव आहेत। त्यांच्या घरात प्रशासकीय परंपरेचा वारसा असून आजोबा अंगद वाघमारे हेही उपजिल्हाधिकारी होते। त्यामुळे शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणा हे संस्कार लहानपणापासून त्यांच्या आयुष्यात रुजले। सुयश विद्यालयात प्राथमिक शिक्षण, संगमेश्वर कॉलेजमधून 12वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन ॲग्रिकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनॉमिक्स या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले। जागतिक दर्जाचं हे शिक्षण घेत असताना त्यांनी भारतात परतल्यावर प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्याचा निश्चय केला। UPSCच्या या स्पर्धा परीक्षेची लेखी चाचणी जून 2025 मध्ये झाली होती। याचा निकाल 9 सप्टेंबर रोजी जाहीर झाला। त्यानंतर 16 सप्टेंबरला उमेदवारांची वैद्यकीय परीक्षा झाली। सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर अखेर अंतिम निकाल जाहीर झाला आणि त्यात सोलापूरच्या मयुरेशनं देशात 8वा क्रमांक मिळवत महाराष्ट्राला गौरव मिळवून दिला। ही परीक्षा IAS श्रेणीतील महत्त्वाची परीक्षा मानली जाते। त्यामुळे या यशानंतर मयुरेश यांची नियुक्ती केंद्रीय वित्त मंत्रालय किंवा रिझर्व्ह बँक यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये होऊ शकते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।